राहुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 65,000ची गावठी दारू जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे 65,865 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष पथक राहुरी भागात पेट्रोलिंग करत होते. देवळाली प्रवरा शिवारातील फत्तेराज मंदिराजवळ बेकायदेशीरपणे कच्चे रसायन वापरून गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून गणेश रमेश गायकवाड, रवींद्र दिगंबर डुकरे, राजेंद्र धोंडीराम उंडे, बापू भास्कर गायकवाड आणि रामचंद्र विठ्ठल काळी या 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी दारू, कच्चे रसायन आणि नवसागर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.